राम राम मंडळी. मी गणा रायडर चॅनलमधून गणेश, सगळ्यांना माहीतच असेल. तर मी सकाळी उठतो आणि बाळासाहेबांच्या गाडीत येऊन बसतो. ते पण आलेले असते. ते रात्री आम्ही बिर्याणी खाल्लेली, आमची भांडी बघा तशीच आहेत आणखीन, ते धुवायचे. पण आम्हाला टाईमपास करीत बसलो होतो आम्ही जरा. त्यावेळात परत आम्हाला येतो फोन आणि मग आम्हाला जावं लागतं आंघोळीला. नंतर आम्हालाही बनवायचं असतं, मग ती सुद्धा प्लॅन आमचा होतं कॅन्सल. होय बघा, मी आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. मला कॉल आलेला आहे आणि मला जायचं आहे निगोजला कांदा भरायला. तर मी नाश्ता करायसाठी माझं हे डेलीचं रुटीनही मित्रांनो, काजू बदाम मी खात असतो रोज सकाळी 3-4 पुढे. आणि मी दुपारी 2 वाजता येतो बघा निगोजला कांदा भरायसाठी. हे बघा मित्रांनो, इथं लय वेळ मागं पुढं केली, पण गाडी वळायला काही जागाच नव्हती. शेवटी सरळच काढली गाडी. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो हे टायर चेंज झालेलं बघा. इथं आपण स्टेपनी टाकलेली, EMTलाच टायर फुटलाय भावांनो माझा. EMTला आलो आणि साईडनं दगड लागला बघा. इथं रेड ऑइल टायर साईडनं आधीच कमजोर असतात भावांनो, ती याला फुटून ठेवाय करणं. हे बघा, लयच हापमूड झाला मित्रांनो माझा, काय सांगावं तुम्हाला आता. आणि लय टेन्शन पण आलं मला. असं वाटायचं काय आता लयच अवघड काम झालंय. मग टायर चेंज केला आणि नंतर आलो जागेवर भरायला. आता 2 थप्प्या झालेल्या आहेत बघा भरून कांद्याच्या. नंतर मित्रांनो मी थोडी इथली शूटिंग घेऊन मग नंतर गेलो आम्ही दुसऱ्या पॉईंटला भरायला. आता जवळपास वाजले असतील 5:30-6 वाजत आले. त्या दुसऱ्या पॉईंटला गेलो निगोजमध्ये. 2 जागेवर माझी गाडी भरणार होती मित्रांनो. हे बघा, या काळ्या कागदाच्या खाली पण गोण्या आहेत मित्रांनो. मराठीत पहिलाच ब्लॉग बनवतो एवढा मोठा. इथून पुढचं मोठं ब्लॉग मी मराठीतच बनवणार आहे, छोटं ब्लॉग हिंदीत बनवणार आहे, मिनी ब्लॉग. तर मित्रांनो, साई ढाब्यावर येऊन झोपतो मी 12-1-1:30 वाजता. आणि तिथून 4 वाजता निघतो. पुढे येऊन मी अडकलेला असतो त्या रेल्वे फाटकावर. तिथं ते रेल्वे फाटकात गाडी अडकलेली असते म्हणून. नंतर 10 वाजता डिझेल टाकून 11 वाजता शिवप्रसादला हातर्गीचं तिथं जेवायला येतोय बघा मित्रांनो. आणि बाळासाहेबांची गाडी पण माझ्या मागं हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यांची बी गाडी नगरहून कांदाच भरलेला आहे. आम्ही दोघंही म्हैसूरसाठी कांदा भरलेला असतोय मित्रांनो. हे बघा, आमची ऑर्डर आलेली आहे, आम्ही खायला पण चालू केलंय. नंतर मी व्हिडिओ बनवायला लागलो बघा. थोडा उशीर झाला पण काय नाही मित्रांनो, असू द्या. मटकीची भाजी आम्ही सांगितली होती. या ठिकाणी 1 नंबर जेवण भेटतंय म्हणून मी इथंच थांबायला चालू केलंय आजकाल मित्रांनो. बाळासाहेबाला म्हणलं चला आपण इथंच थांबू, इथंच जीव मस्त जेवण बिवण झालं. नंतर आम्ही बांकापूरला गेलो. मी जरा ही शूटिंग घेतली इथं. हे बघा, हे साधं टायर असल्यामुळे मी सारखं टायर ह्या बाजूने चेक करीत होतो. बांकापूरच्या टोल नाक्यावर टायर चेक केलं मित्रांनो. टायर वाजवले. समोर बांकापूरचा टोल नाका आहे, समोर बाळासाहेबाची गाडी आहे. तर मित्रांनो, मी रात्री मला यायला सकाळच्या पहाटेच्या 5 वाजल्या. मी 10 वाजता उठतो बघा झोपेतनं, आणि उठल्या लगे ब्लॉग बनवायला चालू करतोय मित्रांनो. तर मग मित्रांनो, बाळासाहेबाला मी घेऊन जातोय आणि आम्ही रात्रीच भाकरी घेतल्या होत्या चन्नागिरीला. 2 बंडल भाकरीचं घेतलं होतं पार्सलमध्ये. आणि आम्ही जातो डायरेक्ट उठून लगेच चिकन आणायला. एक आखी कोंबडीच घेऊन आलो बघा. मस्त चिकन बनवायचं. तवर ते त्यांच्या गाडीकडे गेले किती खाली झाले बघायला. तवर मी हे चिकन शिजवलं, कारण माझी गाडी काही खाली करायला लावलेली नव्हती. शिजलंय का बघायसाठी मी एक पीस घेतला हातात. तवर बाळासाहेब येतात आणि कामाला लागतात, लगेच कुटायला घेतात. त्यांनी चालूच केलं बघा. मग आम्ही जेवण बिवण करून मग मी निवांत त्यांच्या गाडीकडे जातो. तेव्हा ते जाऊन बसलेले असतात गाडीवर. त्यांची 1-2 थप्या राहिलेल्या असतात. मग निवांत ते बी होते थोडे वेळ. तवर मी जातो बघा. तर झाली का तवर ते जातात, मी त्यांच्या गाडीत लोळत असतो. मग ते आणतात कुल्फी खायला भावांनो. मला एक देतात आणि ते बी खाली खात्यात बघा. त्याच्यानंतर बघा ती आल्यात काटा बिटा करून गाडी खाली झालेली. इथं त्यांना भाडं घ्यायचे म्हणून थांबलेले आहेत बघा. तर मित्रांनो, त्यांना भाडं द्यायला उशीर झाल्यामुळे मग त्यांचा प्लॅन केअरपेटला जायचा कॅन्सल होतो. मग लागले बघा कोथमीर आणि ते कापायला. त्यांना मी म्हणलं आता मस्त पुलाव राईस बनवा. दुपारची आपली राहिलेली भाजी आणि भाकरी तर आहेतच, थोडं होत आहे त्याच्यात. पुलाव बी मस्त मग ते बनवायला चालू करतात. हे बघा, टमाटो बिमाटो कापून 1 नंबर पुलाव. आता एक कांदा घेतात तळसून, कांद्याच्या नंतर टाकतात बघा. सगळा मसाला रेडी करून घेतलाय बघा आता. आणि मसाल्याच्या नंतर हे पुड्या बिड्या मग मला सांगतात मीठ टाका म्हणून. मग मीठ बी काय खापा 2 चमचे देतो टाकून. आणि काय थोडं सांडतं बरं का शिटावं मित्रांनो, पण काय हरकत नाही, असू द्या चला. ह्या बघा पडलं बघा शिटावर. मला लय वाईट वाटते असं काही पडापडी झाल्यास. हे बघा, आमच्या 4 भाकरी उरल्या होत्या. एका बंडलमध्ये 10 भाकरी, आमची चिकनची भाजी. हा गरम पुलाव झालेला आहे आमचा राईस.
आणि मस्तपैकी आम्ही बसलो बघा जेवायला. मग माझा तुपाचा डबा तर हायच आपल्याकडं, आणलं बघा ते बी टाकायला. तुपाचा डबा आणि भाकरीने आणि चुरून कुचकरून मस्त जेवलो बघा त्या दिवशी. मग त्यांचं आता झोपण्याचं नियोजन. मग पहाटे जातो म्हणले उठून. हे बघा आता मस्त काला कुचकरून आणला आम्ही मित्रांनो. त्याच्यानंतर देतो आम्ही ताणून. मग काय गाड्यांमध्ये जाऊन आपल्यानं काय. तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करीत जावा आपल्याला. तर मित्रांनो मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठवतो बघा, गाडी बिडी खोलतो. बाळासाहेब सकाळी मला चहा बी पाजून निघून गेलेले तर ते केअरपेटसाठी. मी गाडी खोलली, ओपन केली आणि लागलो लगेच ब्लॉगसाठी आपलं व्हिडिओ बनवायला. एडिटिंग परत करता येईन म्हणलं, माझी गाडी खाली करायला लावलेली असते मित्रांनो बघा. तवर मी ही एक व्हिडिओ बनवतो एडिटिंगचा थोडासा, आपल्याला जसं जमतंय तसं मित्रांनो. असं ह्याच्यावर मस्त गाणं पिणं बसून सोडलाय मी इंस्टाला. आणि मग काय नंतर बसलो आपलं टाइमपास करीत. तर बघतोय तर काय मग आपल्याला भूक लागली. बाळासाहेबांचा अर्धा पुलाव मी ठेवलेला आहे, त्यांनी अर्धा घेऊन गेलेले, ते बी म्हणले सरायचा नाही. काय काढलं तुपाचा डबा केलं गरम आणि मग काय मस्त दाबून हाणायचं काम केलं मित्रांनो. तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका बरं का. आणि मग काय माझी बी गाडी 2 वाजता खाली झाली आणि भाडं आणायला हे काय या ज्योती ट्रेडर्समध्ये आत गेलो तर कायचं काय राव, फुटला ना माझा आरसा. जाऊन द्या मग आता काय येतो परत केअरपेटला आल्यावर बघा हे फास्टमध्ये व्हिडिओ करतोय मी. सरांना आरसा दाखवता येतं इथं. या गाड्या माझ्या पुढे ती 72-42 आलेली बघा मित्रांनो. आता काय नाही निवड टाइमपास चालला होता आमचा. मग हे बघा संध्याकाळचं आमचं जेवण बनवायचं नियोजन चाललंय. पण आमच्या गाड्याच्या मागं ही गाडी येऊन फसली. चिखल झालाय पाऊस असल्यामुळं. हे बघा पलीकडे माझी गाडी आहे, बाळासाहेबाच्या गाडीत मागं गॅस भांडी सगळं नियोजन टाईट मध्ये. आणली एक कोंबडी खायला आम्ही 4 जण आहे. आणि मग काय मित्रांनो दाबून जेवण आणल्यानंतर आम्ही गप्पा छप्पा मारतो आणि नंतर येतो झोपायला. हे बघा आता मी पांघरून घेतलंय. ही माझी गाडी, हे पुढं बाळासाहेबांची गाडी. आता झोपायचं. गुड नाईट मित्रांनो. तेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत जावा, घंटी बी वाजवी जावा मनात आलं तर. बाय बाय मित्र.